तू काय देतेस? सर्व इच्छा पूर्ण होईल. आयफोन 15 प्रो मॅक्स नवीन आला. अशा तऱ्हेने होईना आमच्या आयफोन 15 प्रो मॅक्स आणि यांच्या सोनांचं म्हणणं आहे तिच्या इच्छा पूर्ण झाल्या सगळ्या आपल्या इच्छा पूर्ण. वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी क्वीन. तर आज आहे वटसावित्री पौर्णिमा आणि तुम्हाला मागे बॅकग्राऊंडवरून कळत असेल केवढा पसारा टाकलाय मी. तर ॲज युजल तो पसारा होतच, कारण खूप गडबड असते, लवकर लवकर आवरायचं असतं आणि बाकी सगळं त्याच्यामुळं थोडंफार होणारच. तर तोच म्हटलं आज छान असा व्लॉग मी शूट करत आहे. थोडाफार मी क्लिप हे ते शूट करायला लावले आहे माझ्या ननंदला, तर त्यांनी शूट केलेत आणि खूप छान आमच्या सगळ्यांचं बॉन्डिंग आहे जे की तुम्हाला दिसून जाईल त्या सगळ्या व्हिडिओमध्ये. आणि आज खूप दिवसांनी व्हिडिओ मी पूर्ण करायचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला सगळ्यांना खूप वाटते की व्हिडिओ बनवत जा आहे ते, पण थोडंफार होतं आहे कमी जास्त, कारण लहान बाळाला घेऊन येते, पण इट्स ओके. तर आजचा मी व्लॉग आत्ता स्टार्ट करत आहे. तर हे बघा, मेहंदी पण रात्री काढलेली. मेहंदी तर अशी काढली की 5-10 मिनटात मोडून टाकली लगेच, पण तरी पण छान अशी एकदम रंगली आहे. आणि इकडे तर बोर्ड पण रंगवायचं राहिले, फक्त जस्ट काढून ठेवलेली मेहंदी. तर तुम्ही सांगा मी कशी वाटते आहे. आणि बाकी तर आज खूप पाऊस येत होता, पावसातच पूजा येते केली, त्यामुळे केस पण सगळं माझं कल्स केलेलं सगळं ओलं झालंय आणि चिपकू चिपकू केस झालेत. पण तरी पण आजचं काय माहिती, आज काहीतरी असं एकदम विशेष असतं, नवऱ्यासाठी उपवास येते आणि त्यामुळं कोणी काही लेवा एकदम सुंदर दिसतात. माझ्या सगळ्या सासा सगळ्याजण सुंदर दिसत होत्या आणि बाकी ज्या काही बायका आल्या त्या पण खूप छान दिसायच्या. तर सगळ्यांचा एक वेगळाच उत्साह असतो आज आणि मी पण एकदम हॅपी आहे. आणि गेल्या वर्षी मी तिकडे होते, 5वा महिना होता, पूजा ते केलेली माहेरमध्ये होते तेव्हा, पण ह्या वर्षी मी इकडे आहे आणि सगळ्यांसोबत खूप मजा येते, सगळ्या जणी असतात माझ्यासोबत आणि खूप छान वाटतं. तर ठीक आहे, तर चला व्हिडिओ आणखीन स्टार्ट करते. पण सध्याचं पटमने सगळं गेटअप काढायचं आहे आणि सावीचे कपडे आहेत धुवायचे, सगळं तर आवरायचं आहे, पण त्यातल्या धुणं पण धुवायचं आहे. तर कपडे काढून दुसरे धुणं बिणं धुवून परत मग नंतर साडी ते घालीन मी आणि नंतर मग जेवण हे ते आणि आमचं सगळं आज एकत्र असतं. तर सगळं तुम्हाला मी शूट करून दाखवीन, ठीक आहे. तर चला स्टार्ट करते आणि तुम्हाला व्हिडिओ पण दाखवते की माझ्या घराच्या समोरच वड आहे, तर तिथंच आम्ही पण पूजा करतो आणि आहेत बायका आणखीन त्या पण करतायत, तर मी दाखवते. तर आमचं घराच्या समोरच वड आहे आणि माझ्या रूमच्या बरोबर समोरच वड दिसतं मला, तर तेच म्हणून म्हटलं दाखवूया. आणि चला आता लवकरात लवकर पटकन साडी काढून आवरायचं आहे, दुसरी साडी घालायची आहे. मला माहिती झालं रडते ती बसवायचं कायला. तर आम्ही सावीचा फोटोशूट करत होतो आणि त्या ह्याच मोबाईलमध्ये फोटो काढल्यामुळे मला व्हिडिओ करता नाही आला, पण मी फोटो टाकेन नक्कीच. 7 मंथचं केलो आम्ही फोटोशूट आणि आता जेवण हे ते करायचं आहे. तर थोडाफार व्हिडिओ करेन मी, सगळे आम्ही एकत्र ते कसं जेवतो काय नाही ते, आणि बाकी काय नाही, असंच मी व्हिडिओ हे ते करते म्हटलं आणि परत मी केला पण नाही आणि झालं पण नाही असं काही व्हिडिओ शूट करण्यासारखं, नॉर्मल चालू होतं म्हणून म्हटलं राहू दे. तर आता थोड्या वेळ आणखीन सगळे एकत्र जमणार आणि मग सावीचा धिंगाणा गोंधळ असणार.
मला वटपौर्णिमेचा व्हिडिओ हा दिसत असेल आणि त्याच्यानंतर थोडंफार मी रात्रीचं शूट केलं होतं, सावीचं 7 मंथचं फोटोशूट केलेलं. तर आम्ही सगळे मिळून करतो आणि खूप छान फोटोशूट झालं होतं. तर आता 8 मंथचं पण करायचं आहे तिचं आणि ते तिचं नेक्स्ट थीम काय असेल ते बघायला लागणार. आणि तुम्हाला वटपौर्णिमेचा व्हिडिओ कसा वाटला तो सांगा. त्या दिवशी रात्री परत व्हिडिओ करते म्हटले पण व्हिडिओ करणं नाही झालं आणि काही झालं पण नाही, त्याच्यामुळं नाहीच केले मी. परत आमचं जेवणं हे ते भांडे घासणं लगेच झोपलो, त्याच्यामुळं काही झालं नाही करणं. तर ठीक आहे. आणि आज म्हटलं की व्हिडिओ पोस्ट करूया आणि त्याच्यासाठी पुढचा व्हिडिओ करते आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओ बघू, मिनी ब्लॉग करायचं ट्राय करेन. मिनी ब्लॉग म्हटलं तर छोटासा पण असतो आणि एडिटिंगला पण सोपं जातं, लवकर होतं. तर इथून पुढे मिनी ब्लॉग करायचं ट्राय करते. ठीक आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. आणि बाय ऑल ऑफ यू, टाटा.